स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। सकाळचे आत्ता 10 वाजलेत आणि माझी सगळी घरातली कामं झालेली आहेत। आणि तसं बघायला गेलं तर ना, जेव्हापासून मुलांच्या शाळेला सुट्ट्या लागल्यात ना, तेव्हापासून एवढंसं निवांत काम सुरू आहे ना, खूप निवांत सुरू आहे। तरी पण चला, म्हणजे नेहमीच्या रुटीनप्रमाणे तरी आवडतं सगळं। तर आज उडदाच्या डाळीचे पापड बनवायचे होते आणि कालच मी चक्कीतून पीठ दळून घेतलं होतं उडदाच्या डाळीचं, आणि आत्यांनी काल रात्री ते मळून ठेवले आणि आज आम्हाला पापड बनवायचे आहेत। तर माझी कपडे फक्त राहिले धुवायचे आणि फरशी पुसायची राहिले, बाकी सगळं आवरले। तर मी आवरते आणि पोरांचं चाललं इथं खेळायचं। काय त्यांना म्हणजे शाळेला सुट्ट्या लागल्यापासून किती खेळून किती नको असं होतं, आणि त्यांचं तेच चालू आहे, खेळायचं। आणि आता चला, मी माझी बाकीची कामं आवरून घेते आणि नंतर दुपारपासून तर पापड वगैरे लाटायला सुरुवात करायची, आणि तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते। पाठीमागचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला समजलं असेल की पाठीमागच्या व्हिडिओत शेंगा शिजत घातल्या होत्या, ओल्या शेंगा, आणि त्याच इथे वाळवत ठेवते। सकाळचं लवकर उन्हात घातल्या की त्या छान वाळतात, आणि आता आणि असं पण त्या शेंगा वाळायला खूप दिवस लागतात। आणि एकतर पावसाचं वातावरण आहे, दुपारनंतर तर एकदम आभाळ वगैरे येतं, पावसाचं वातावरण होऊन जातं, त्याच्यामुळे शेंगा वाळायला वेळच लागणार आहे। पण आत्ता सकाळी तर मी ते हेच काम करून घेते। शेंगा वाळत घालताना उकडलेल्या शेंगा खायची मजा काय वेगळीच असते। आणि इथे माझं खायचं पण काम सुरू आहे आणि शेंगा वाळत घालायचं पण काम सुरू होतं। आणि आज आम्ही घेणार होतो पापड लाटायला, तर आत्याने रात्रीच उडदाच्या डाळीचं पीठ भिजत घातलं होतं, म्हणजे मळून घेतलं होतं छान, आणि त्याचे गोळे वगैरे तयार करून घेतलेत, आणि ते छान ना गोळे असे खलबत्त्यामध्ये ना एकदम चेचून घेतलेत। आत्ता तो व्हिडिओ शूट केला नाही मी। आणि नंतर मग हे पापड लाटायला घेतलेत, आणि छान पीठ जर मळलं असेल ना तर पापड खूप मोठा लाटला जातो आणि जाड होत नाही। जाड पापड खायला पण चांगला लागत नाही, जेवढा पातळ असेल तेवढा तो छान लागतो। इथे आम्ही सगळ्याजणी बसून पापड लाटत आहोत। इथे आमच्या मावशी आहेत, वृषालीता आहेत, आणि त्यांच्या आई आहेत आणि आत्या, आम्ही सगळेजण बसून पापड लाटतो आहे।
आणि श्रेयसचं चाललं आहे तिकडे पाठीमागे मोबाईल बघायचं. आणि सगळेजण जेव्हा असं मिळून असे उन्हाळी कामं वगैरे करतात तेव्हा ते पटकन होऊन पण जातं आणि हसत गप्पा मारत वगैरे केलं तर मग तर अजूनच पटकन होऊन जातं. आणि आमचं तर हेच सगळं काम सुरू आहे इथे. पापड लाटून झाले की मला ब्लाऊजचं पेंटिंग काम बाकी होतं माझं, कारण की हे मला शिवून द्यायचं होतं, कारण समोरचं आलं होतं त्यांचं बारसं होतं म्हणून. आणि त्यांचं चला आवरले माझं आत्ता. आता मी जाते इथून जवळजवळ 1 ते दीड किलोमीटर असेल. आता म्हणजे सगळ्या बायका चालतच जातात. आता मला माहिती नाही आत्ता म्हणजे कोणाकोणाला सांगितलं आहे, तर मी आता स्कूटीवरूनच जाणार आहे, कारण की खूप लांब आहे आणि खूप ऊन लागते ना त्याच्यामुळे. आणि चला तर मी सांगितलंच नव्हतं तुम्हाला की आम्ही कुठे निघालो आहे. आम्ही निघालो होतो की सुवासिन जेवायला. इथे सगळ्याच बायका होत्या. खरं तर मी सांगितलं की मी गाडीवरून येणार आहे, पण त्यांच्यासोबत चालतच आले. आणि हे आहे आमचं जाणूबाईचं मंदिर. इथेच सगळ्या सुवासिनी वगैरे जेवायला वगैरे बसतात. आणि ही आहे जाणूबाईची सुंदर अशी मूर्ती. दर्शन वगैरे घेतलं आणि मग आम्ही सुवासिनी वगैरे जेवायला बसलो. चला तर मग आत्ता वाजलेत 12:30 आणि मी आत्ताच एवढ्यातच घरी आले. आणि बाहेर आज पावसाचं वातावरण झालं आहे, म्हणजे आभाळ आहे थोडं थोडं, त्यामुळे एवढं काय ऊन जाणवलं नाही. पण आता घरात पोचले आणि खूप असं ऊन परत आले.